वेलकम बॅक मित्रांनो. नेक्स्ट सेकंड ब्लॉग आपला. आजचा ब्लॉग आपला गणपतीपुळेचं दर्शन झाल्यानंतर आपण समोर बघूया जे कुठलं लोकेशन जवळ असेल त्या लोकेशनवरती आपण आज जाणार आहोत. सो ब्लॉग एंडपर्यंत बघा. बोला गणपती बाप्पा घ्या आपला ब्लॉग. मंगलमूर्ती. मंदिराच्या इथं पोहोचलो मित्रांनो. इथं पार्किंगसाठी पार्किंगचे पैसे द्यावे लागतील. पार्किंग पे मित्रांनो फायनली आता गणपतीपुळे देवस्थानात आलेलो आहोत. बघू शकता इकडं मुशकजींना काय बोलला तू? काहीच नाही. अंतकणात काय सांगितलं ना तू? हा म्हणलं काय सांगितलं? काय नाही, सुखरूप जाऊ दे. हा काय बाकी काय आपलं लग्न पण याचं काय जस्ट आता दर्शन झाले. आतमध्ये मोबाईलला लावून नव्हता. फोटोग्राफी वगैरे सगळं स्ट्रिक्ट होतं. बघू शकता मंदिर आणि मंदिराच्या समोरच हे असं छान समुद्र किनारा. या ग्रुप वय झाले 20 वर्ष 20-25 वर्षाच्या आतले पोरं होतं म्हणून पाहाय का. त्यामुळे हे बंद केलंय ना आता सध्या. त्याच्यामुळे बंद केलं. त्या सांगाल ते म्हणजे जायला जागा असेल मग तू गेट करून देतो तुझा. 2 महिने झाले का? आता गणपती बाप्पांचे दर्शन झाले आहेत. दर्शन करून आता निघालो. 300 किलोमीटर थांबलो जरा चहा वगैरे काही घ्यावा म्हटलं. श्री देवी भगवतीचं मंदिर आहे आणि त्यांच्या समोरच एकदम दर्या सारंग कान्होजी आग्रे यांचा स्टॅच्यू आहे. इथे शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख दर्या सारंग कान्होजी आग्रे हे शिवाजी महाराजांच्या काळातले महाराजांचे आरमार प्रमुख होते. हा बघा दमानीचा हाताला पकड त्याच्या ठेव त्याच्यावर पाय. अंदर कुछ है क्या? काय नाही बॅटरी लाव. ते पिक्चर मधलं नाही का ना मगर आहे रे ना लाकूड काळी नाही साप आहे. अरे साप आहे जमायला साप पाहिजे तर तुटले भाऊ. फाटा लागेल का बाई सरपाट विरपाट चावलं तिथं दवाखाना नाही कोणता. डेरिंग निघून जायची. बहुत गंदा मजाक हो जाएगा. जिंदगी के साथ मजाक हो जाएगा रे. आलो का एडिट मार अबो. अल्लाह के बंदे आता शूटिंग वर येतो निकाल. थोडा बस ना खाली तिथे बघ काय आहे का तर. भीती वाटलं रे. कोणी सोबत यायला का मी जातो खाली. आलो तर तुमचा कोण तू गेला म्हणजे बाळाला आम्ही बस अमल पावटाल पण एकले पुढे जायची फिलिंग होईल. मला तर वाटायचं हे तू विचारलं पाहिजे आपण कोणाला चालू आहे का बंद आहे तर. चलो बहुत गुफा अंदर बहुत डेंजर है. पसीना हो गया मैं. बहुत गुफा है. डर लग रहा है. माउंटेन ड्यू पी के आना. कोई भी आना तो माउंटेन ड्यू आते. क्या भाई पसीना झालं. चलो
तू जाऊन भेटू. हे बघू शकता कुलाबा. ही स्टार्ट केलं तुला समोर वरती महाराज बघू शकता महाराज. हा आहे बघा सिंधुदुर्ग. बघू शकता. तेच तर मित्रांनो, फायनली आपण विजयदुर्ग फोर्ट वरती पोहोचलोत. हा विजयदुर्गच्या समोरासमोर एकदम असा समुद्र आहे मोठा. तिथं आपण गाडी पार्क केली आहे. जाऊ आता आपण बघूया आतमध्ये काय काय आहे. किल्ल्याचे गेल्या छोट्याशा इतिहास हे पण दिसत आहे. त्याचे मावळे समोर गाईड आहे. बाजी प्रभू देशपांडे राजकुमार घोसर यांच्यासाठी सैनिक असलं काय पाहायचं. वाजले होते. तेच मित्रांनो, बघू शकता तुम्ही गड. हा ध्वजस्तंभ. ही माडी. समुद्र या बाजूला आणि समुद्राच्या कडेला कोपऱ्यावरती विजयदुर्ग. थोडं पावसामुळे इथं गवत वाढल्यामुळे थोडस आता अडचण आहे. हा घोड्यांसाठीचा रस्ता आहे खालचा. हा पूर्ण असा पूर्ण इकडून साईडला जातो. पूर्ण हे पावसामुळे नाही का सगळं गवत झालंय सगळीकडे. अडचण आणि इथं कोण जास्त पर्यटक पण येत नाहीयेत. हौद दिसतोय. तुलसी टाके टँक. तुलसी टँक हे तुळशींचे टँक. यस, हे बघू शकता मित्रांनो तुम्ही. पूर्ण समुद्र किनारा आहे इकडं आणि हा पूर्ण फोर्ट खूप मोठा आहे. पाहायला मला वाटेल बरं. काटे बिटे बघा, चप्पल नाही घातलेली. हे भुयार महाराजांच्या काळचे. सो मित्रांनो, पूर्ण किल्ला आमचा फिरून झालाय. स्टार्ट टू एंड पूर्ण तटबंदीने आम्ही आलोय. आतमध्ये जायला काय एवढं हे नव्हतं कारण की खूप ठिकाणी असं गवत वाढलेलं. कमरे एवढं छाती एवढं गवत आहे. त्या ठिकाणी आपल्याला काही नाही जायला जमलं. बाकी आपण स्टार्ट टू एंड पूर्ण राऊंड मारलाय. तिन्ही बाजूने समुद्र आहे आणि समोरच्या बाजूने इकडून एक बेट आहे. बाकी तिन्ही बाजूने पूर्ण समुद्र आहे. तेच मित्रांनो, आता आपण विजयदुर्ग येथेच जेवणासाठी थांबलेलो आहे. एक हॉटेल भेटले आपल्याला, हॉटेल मयुरी विजयदुर्ग. बघूया